जर तुझा भाऊ पाळक आहे, काय झालं माझा भाऊच तर आहे, तू बोलू शकत नाही. कारण देवाला नातं नाही, अभिषेक दिसतो. लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला? देवाला नातं नाही दिसत, अभिषेक. मोशे बघा, एक दास सेवक, मोशेचा सेवक, मे बी त्याचे कपडे धुणारा, मे बी त्याची फरची पुसणारा, भांडे धुणारा सेवकाचा मुलगा यहोशुआ, त्याच्या दासाचा नूनाचा मुलगा यहोशुआ, तो लीडर झाला. पण त्याच्या आवाजाला ट्रान्सलेट करणारा, परमेश्वराचं सामर्थ्य व्यक्त करणारा हारोनाचे मुलं नाश झाले. जिथे रिस्पेक्ट आहे ते तुमच्यावर येईल. जर एखाद्या गोष्टीचा तुम्ही आदर करत नाही, ती गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये कधीच येऊ शकत नाही, कधीच नाही. जर एखाद्या गोष्टीला तुम्ही तुच्छ लेखताय, ती कधीच तुमच्या लाईफ मध्ये येऊ शकत नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. परमेश्वराने निवडायला तर कोणाला पाहिजे होता? हारोनाच्या मुलांना ॲज अ लीडर, मोशेचा वारसा. पण मोशेचा वारसा कोणाला मिळाला? त्याच्या दासाच्या पुत्राला, कारण त्याने अभिषेकाचा आदर केला. पण तिथेच त्याची बहीण हिने मोशेची निंदा केली, त्याची कुरकुर केली, त्याला जे बोलायला नको होतं ते बोलली आणि ती पूर्ण कोडाने भरून गेली. परमेश्वराला नातं दिसलं का इथं? तो दासाच्या मुलाला वारसा देतो आणि सख्या बहिणीला कोडाने भरतो. अभिषेकाच्या नादी लागायचं नाही.